2016ला मराठी इंडस्ट्रीला तब्बल 100 कोटी कमावणारा पहिला चित्रपट मिळाला, तो म्हणजे सैराट. आणि आता त्याच्या 10 वर्षानंतर पुन्हा एकदा एक असाच चित्रपट येतोय ज्याचं बजेटच आहे 100 कोटी. आणि हा चित्रपट म्हणजे राजा शिवाजी. मंडळी, मराठी चित्रपटांचं साधारण बजेट काय असतं? साधारण 5 ते 7 कोटी, अगदीच कधीतरी 10 ते 12 कोटी. पण मराठी इंडस्ट्रीत तब्बल 100 कोटींचा सिनेमा करण्याचं धाडस करतोय आपला रितेश विलासराव देशमुख. तसं आजपर्यंत 100 कोटी रुपये कमावण्याची किमया एकट्या सैराटने करून दाखवलीच आहे. पण इतक्याच बजेटचा आणि त्यासोबतच तगड्या स्टार कास्टला घेऊन रितेशने बनवलाय राजा शिवाजी चित्रपट, जो येत्या 1 मेला थिएटर्समध्ये धडकणार आहे. रितेशचे आधीचे मराठी सिनेमे म्हणजेच लय भारी, माऊली आणि वेड हे पैसा वसूल तर होतेच, त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित इतका भव्य दिव्य सिनेमा, ते सुद्धा मराठीत, सगळंच कसं जोमात सुरू आहे. पण राजा शिवाजी मधल्या एका गोष्टीची सगळ्यात जास्त चर्चा होतीये, ती म्हणजे या चित्रपटाची स्टार कास्ट.